कामाच्या वेळेनंतर ऑफिसमधून येणारे फोन, ईमेल आणि मेसेजचा तुम्हाला देखील वैताग येतो का? ऑफिसमधून घरी आल्यानंतरही पुन्हा वाढणारा कामाचा ताण, त्यामुळे वैयक्तिक आयुष्याचं बिघडलेलं गणित आता फास्ट पेस लाईफस्टाईलचाच एक भाग मानला जात आहे. पण तुम्हाला जर कामाच्या वेळेनंतर ऑफिसकडून होणाऱ्या या फोन, ईमेल आणि मेसेज पासून डिस्कनेक्ट होता आलं तर? हे सांगण्याचं कारण म्हणजे हा विषय संसदेत चर्चेत आणला गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राईट टू डिस्कनेक्ट विधेयक लोकसभेत मांडलं. पण हे विधेयक नेमकं आहे काय, त्यातील तरतुदी नेमक्या काय आहेत, ते तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरू शकेल याबद्दलची सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता. Sir, I beg to move to leave to introduce a bill to establish a Employees Welfare Authority to confer the right on every employee to disconnect from work-related telephone calls and emails beyond working hours and on holidays, and right to refuse to answer calls and email outside of work hours for all matters connected thereafter incidental. Therefore, it's a right to disconnect. वर्क लाईफ बॅलन्स हा विषय हल्ली कळीचा मुद्दा बनलाय. अनेक खासगी नोकरदार, तरुण कर्मचारी याबद्दल विविध माध्यमातून आपली मतं व्यक्त करतात. कामाचे तास पूर्ण झाल्यानंतरही अनेकांना कामाशी संबंधित ईमेल, कॉल्स याचं उत्तर द्यावं लागतं. कर्मचाऱ्यांची यातून सुटका व्हावी आणि त्यांना कायदेशीर संरक्षण मिळावं यासाठी गेल्या काही वर्षांपासून राईट टू डिस्कनेक्ट अधिकाराची चर्चा होते. सुप्रिया सुळे यांनी या संबंधीचं राईट टू डिस्कनेक्ट हे विधेयक लोकसभेत मांडलंय. कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना डिस्कनेक्ट होण्याचा अधिकार मिळावा असं या विधेयकात नमूद करण्यात आलं. तर याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनी 2018 मध्ये हे राईट टू डिस्कनेक्ट विधेयक लोकसभेत मांडलं होतं. तेव्हाच्या या विधेयकात असा प्रस्ताव होता की कर्मचाऱ्यांना ठराविक वेळेनंतर ईमेल, कॉल किंवा मेसेजला उत्तर देणं बंधनकारक नसावं आणि कामानंतर संपर्क न करण्याचा अधिकार दिला जावा. शिवाय यामध्ये दंडात्मक कारवाईचीही तरतूद करण्यात आली होती. परंतु तेव्हा हे विधेयक संसदेत मंजूर होऊ शकलं नाही. मात्र आता हे विधेयक पुन्हा एकदा नव्यानं मांडण्यात आलं. या विधेयकात सुप्रिया सुळे यांनी कर्मचारी कल्याण प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद नमूद केली आहे. या विधेयकात कर्मचाऱ्याला अधिकृत कामाच्या वेळेपलीकडे आणि सुट्टीच्या दिवशी कामाशी संबंधित कॉल आणि ईमेलला उत्तर न देण्याचा अर्थात राईट टू डिस्कनेक्टचा अधिकार असेल असंही नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे वैयक्तिक वेळेला प्राधान्य मिळणार आहे. त्याचबरोबर या विधेयकात अतिरिक्त वेळेत विनावेतन कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या नेहमीच्या वेतनाखेरीज अतिरिक्त वेतन म्हणजेच ओव्हरटाईम क्लेम करण्याची तरतूदही आहे. याशिवाय रिमोटली काम करणाऱ्या व कामासाठी प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांना स्वतःचं धोरण तयार करणं बंधनकारक असेल. मालकांशी वाटाघाटी करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक कंपनीत कर्मचारी कल्याण समिती स्थापन केली जाईल. तसंच या संदर्भात कर्मचाऱ्यांशी नियमित संवादही ठेवला जाईल. या विधेयकातील तरतुदींचं पालन न करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची ही तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आली आहे. हायपर कनेक्टिव्हिटीचे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनावरील दुष्परिणाम कमी करण्यासाठी आणि डिजिटल व संवाद साधनांचा योग्य वापर करण्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी काउन्सिलिंगची सुविधा, शिवाय कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल डिटॉक्स सेंटर्स उपलब्ध करून देण्याची सुविधा देखील या विधेयकाच्या माध्यमातून उपलब्ध होईल अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. तसंच हे विधेयक सध्या तरी संसदेच्या पटलावर आहे. त्यामुळे यामध्ये काही दुरुस्ती किंवा सूचना असतील तर नागरिकांनी त्या अवश्य सुचवाव्यात असंही आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं. अर्थात हे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यातील तरतुदी अधिक सविस्तरपणे मांडल्या जातीलच, तेव्हा आम्ही त्या तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. पण तत्पूर्वी राईट टू डिस्कनेक्ट या अधिकाराविषयी तुम्हाला काय वाटतं, त्याचा किती फायदा होऊ शकतो, याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.